पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव, इतिहास विभाग। मी प्राध्यापक एन डी नाईक। महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य 1900 शतकातील सामाजिक सुधारणेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला। या कालखंडामध्ये समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड आणि वर्तवैकल्य हे मोठ्या प्रमाणात प्रस्त वाढलेले होते। ते कमी करून समाजात सामाजिक समता आणि सामाजिक एकात्मता प्रस्थापित करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले। समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षण आवश्यक आहे, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथील भिडे यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि या शाळेमध्ये आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना नियुक्त केले। याबरोबरच तत्कालीन कालखंडातील समाजाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून अस्पृश्यता निर्मूलन करण्याचे कार्य केले। अस्पृश्य समाजाला समाजात मान, सन्मान आणि प्रतिष्ठा, सार्वजनिक पानमट्ट्यावर पाणी भरण्याची परवानगी नव्हती। अशा समाजाला समाजात सामाजिक मान सन्मान मिळवून देण्याचं कार्य तत्कालीन कालखंडात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले। आणि याबरोबरच आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वसामान्य उपेक्षित तळागाळातल्या लोकांसाठी खुला करून दिला। त्यांना समाजातील इतर शिक्षणाच्या सुविधा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून वसतिगृहाची स्थापना केली आणि 1851 मध्ये अस्पृश्यासाठी दुसरी शाळा सुरू केली। विधवा पुनर्विवाहाचा समर्थन केले, कारण विधवा महिलांना आपल्या पतीच्या निधनानंतर समाजात मानसन्मानाचे स्थान मिळत नव्हते आणि कुटुंबामध्ये देखील त्यांना विविध अन्याय अत्याचाराला तोंड द्यावे लागत होते। अशा विधवांचे पुनर्विवाह घडवून आणून गोखले, पुण्यातील गोखले बागेमध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले। त्याबरोबरच तत्कालीन कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 ला हंटर कमिशनला साक्ष देताना महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यात यावे। त्याबरोबरच मुलांना अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान, बाळबोध, मोडी लिपी या भाषेचे देखील ज्ञान मिळवण्यात यावे। त्याबरोबरच तत्कालीन कालखंडातील शिक्षक हे प्रशिक्षित असावेत आणि विशेष म्हणजे शिक्षक हे शेतकरी वर्गातील असावे, जेणेकरून की शेतकरी वर्गातील मुलांविषयी त्या शिक्षकांना कळवळा निर्माण होईल। याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्काराची देखील वाढ तत्कालीन कालखंडामध्ये व्हावी, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन करत असताना असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। याबरोबरच तत्कालीन कालखंडात शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या आहेत। म्हणजे या कालखंडामध्ये शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळे तत्कालीन कालखंडामध्ये भांडवलदार वर्ग, व्यापारी वर्ग आणि सावकार वर्ग तत्कालीन कालखंडामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण करत होता आणि त्या कालखंडामध्ये महापूर, दुष्काळ आणि त्याबरोबर अवर्षण होत त्यावेळेस शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारची मदत सावकार वर्ग आणि भांडवलदार वर्ग करत नव्हता। या कालखंडामध्ये आपले विचाराच्या माध्यमातून शेतकरी वर्गामध्ये कल्याणकारी कार्य करण्याचं काम हे तत्कालीन कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून जलसिंचन, विहीर, कूपनलिका या माध्यमातून शेतकरी वर्गामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे। त्याबरोबरच सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहून त्या कालखंडामध्ये त्यांनी एक मानवमुक्तीचा संदेश देण्याचं कार्य त्या कालखंडामध्ये केलेले। जनसामान्य तळागाळातील लोकांचं जनकल्याण करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून महात्मा फुले यांनी कार्य केलेलं आहे। त्याचबरोबर तृतीय रत्न नावाचं जे नाटक लिहिलं आहे त्याच्यामध्ये अन्न, ज्ञान आणि जल याचा उल्लेख महत्त्वपूर्ण केलेला आहे। आणि ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला मिळवणं आवश्यक आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न नाटकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। त्याबरोबरच त्यांनी ब्राह्मणाचे कसब नावाचा ग्रंथाचं लेखन केलं आणि ब्राह्मणाचं कसब नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये पुरोहित वर्ग जनसामान्य तळागाळातील उपेक्षित लोकांचं शोषण कशा माध्यमातून, अज्ञान, अंधश्रद्धेच्या माध्यमातून, त्यांना जादूटोणा या माध्यमातून त्यांचं शोषण करत आहे हे त्यांनी ब्राह्मणाच्या कसब या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेलं आहे। त्याबरोबरच तत्कालीन कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली
आणि सत्यशोधक समाज म्हणजे खऱ्या अर्थाने सत्याचा शोध घेणारी संस्था म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाचे जे तत्व होते ते म्हणजे की मानव सर्व एकाच ईश्वराचे लेकरे आहोत. त्याचबरोबर मानव सर्वचे एकाच ईश्वराचे लेकरे असल्यामुळं कोणीही कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये. त्याबरोबरच व्यक्तीचं सर्वश्रेष्ठत्व हे जातीनुसार वर्णानुसार ठरत नसून गुण आणि कर्मानुसार व्यक्तीचं सर्वश्रेष्ठ ठरतं. अस्पृश्यताचं निर्मूलन त्याचबरोबर मद्यपानाला विरोध करून त्यांनी खऱ्या अर्थाने तळागाळातील जनतेमध्ये खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी करण्याचं कार्य केलेलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी आहे. त्याबरोबरच त्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर कार्य जर माध्यमातून बोले तैसा चाले त्याची वंदावे पालवे पावले म्हणजे जेणेकरून की प्रत्येक कार्यामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले हे बोलके सुधारक नव्हते तर खऱ्या अर्थात ते कर्ते सुधारक होते. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एक खऱ्या अर्थानं शिक्षणाची ज्ञानगंगा सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याबरोबर सर्वसामान्य समाजाच्या बरोबरच शेतकरी वर्ग, कामकरी, गरीब, दुर्बल, उपेक्षित अशा घटकांना खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रवाहामध्ये आणून खऱ्या अर्थाने त्यांचं लोककल्याण आणि जलकल्याण घडवून येण्याच्या दृष्टिकोनातून तत्कालीन कालखंडामध्ये दीनबंधू नावाचं साप्ताहिकाच्या माध्यमातून जनजागृती आणि लोकजागृती घडवून आणण्याचं कार्य त्या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. अशा या महामानवांचा नेतृत्व 1890 मध्ये काळाच्या पडद्याआड गेले.